नमस्कार मित्रांनो, मी आज एक मेरुवाई ढाबा आणि आगरी कट्टा ह्या हॉटेलवर आलेलो आहे। इथे खूप चांगलं जेवण मिळतं। अस्सल घरगुती पद्धतीचं आगरी पद्धतीचं मटण आणि मच्छी फ्राय, मटण थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी हे सगळं जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या हॉटेलला व्हिजिट देऊ शकता। या हॉटेलचं लोकेशन आहे पालघर पूर्वेला नंडोरे नाका आहे। त्या नंडोरे नाक्याच्या जस्ट अलीकडे हे हॉटेल आहे। मागे मी जो धबधब्याचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात पण मी बोललो होतो या हॉटेलबद्दल। तर आज आपण या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि बघूया आता आपण या हॉटेलमध्ये काय काय, कशा प्रकारे, कुठले कुठले पदार्थ बनतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता या हॉटेलचे मेनू कार्ड मी तुम्हाला दाखवत आहे आगरी कट्टाचा। इथे बघा, स्पेशल सुकी फिश, चिकन थाळी, मटन थाळी, दाल वदडी थाळी, पाया थाळी, मुंडी थाळी, एग थाळी, व्हेज थाळी, स्पेशल गावठी चिकन, तसेच चिकन मसाला, चिकन सुक्का, चिकन मसाला, मटन सुक्का, एग करी, एग मसाला, चिकन मिसळ, फिशमध्ये बांगडा, बोंबील, त्यामध्ये बोंबील फ्राय, बागडा फ्राय, बागडा बोंबील थाळी, प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स थाळी, सुरमई, वाव, पापलेट इत्यादी सर्व पदार्थ मिळत असतात। तसेच चायनीजचेही सर्व मेनू इकडे उपलब्ध आहेत। हाफ होता ना वेज काही दुसरा पार्टनर आला त्याला तुम्ही काही काय वेज फुले खा, एक फुले खा वेज ऐसा ऑर्डर कर दो। क्या क्या ऑर्डर कर दो यार? एक फुल चिकन है, एक ब्रेड है क्या? तुम्हें एक फुले खा वेज लगता? हाँ मित्रांनो, हे आपल्या आगरी कट्टाचे ओनर आहेत परेश भाऊ। परेश आणि हे त्यांचे मित्र आहेत धनकान भाऊ। हे दोघं मिळून हे हॉटेल सांभाळतात। तर मी तुम्हाला आता काही मेनू दाखवलेले आहेत, काही आम्ही थोड्या वेळाने खाणार पण आहोत। तर तुम्हाला नॉनव्हेज खायची जर इच्छा असेल, चांगल्या प्रकारचं आगरी पद्धतीचं बनवलेलं, तर तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट करा। परेश भाऊ, तुम्हाला काय सांगायचं आहे का आपल्या प्रेक्षकांना? आपल्याकडे अतिउत्तम प्रकारचं जेवण मिळतं आणि 6 मिनिटं वेळ थांबावं लागेल, पण तुम्हाला आम्ही ताजं जेवण देतो। काही असं चिकन, मटन, मच्छी वगैरे आम्ही आधीच बनवून ठेवलेलं म्हणजे देत नाही, गरम करून वगैरे। व्हेरी गुड। धनकान भाऊ, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपल्याकडे व्हरायटी एक नंबर असतो आणि चव पण चांगली असते घरच्या पद्धतीने। कारण आम्ही जे मसाले बनवतो तर ते आमच्या घरगुती पद्धतीने बनवतो, पिसून आणतो आणि ते यूज करतो। बाकी इतर ठिकाणी डाळ भात 60-70 रुपयामध्ये भेटते, पण त्या वेस्ट ठेवलेल्या चव नसते। आपल्याकडे 100 रुपयामध्ये भेटते, पण व्हरायटी एक नंबर असते। बरोबर, म्हणजे हे जे मसाले असतात ते एकदम आपल्या आगरी पद्धतीने बनवलेले, म्हणजे तुम्ही बहाडोलीचे आहेत प्रॉपर, तर बहाडोलीच्या पद्धतीने बनवलेले, आगरी पद्धतीने बनवलेले मसाले तुम्ही सगळे वापरतात। आणि आणि
किचन पण त्यांचं बघितलं तुम्ही, कुठल्याही प्रकारची घाण नाही, एकदम स्वच्छता इकडे सगळी मेंटेन केलेली आहे, हायजीन मेंटेन केलेलं आहे. जसं घरामध्ये आपण जेवण बनवतो तसं त्या प्रकारे इकडे जेवण बनवलं जातं. आणि बसण्यासाठी पण उत्तम सुविधा आहे हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम नीटनेटकेपणा, स्वच्छता. AC आणि नॉन AC दोन्ही प्रकारचे रूम इकडे अवेलेबल आहेत. इथे आतमध्ये AC रूम आहे. आपण बघू शकता हे मटण आता रेडी झालेलं आहे. तसेच हे चिकन ग्रेव्ही आहे, वजडी आहे, हे शाकाहारी भाजी आहे, वरण आहे. अस्सल आगरी पद्धतीने घरगुती सारखं जर तुम्हाला खायचं असेल, घरी जसं आपण जेवण बनवतो घरच्या पद्धतीचं एकदम आगरी पद्धतीचं, तसं जेवण खायचं असेल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या. मी थोडासा उशीर आलो आहे त्यामुळे ते मटण बनवताना आणि चिकन बनवताना मी आता व्हिडिओ काढू शकत नाही. पण हे सर्व आता मेनू रेडी आहेत. ही आपली ताई आहे बारडोलीची आणि हे धनकान भाऊ, हे सगळे हे जेवण बनवतात. आता बघा हे मटण सुक्का बनवायला लावलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे त्याच्यामध्ये थोडंसं शिजवलेलं मटण टाकलेलं आहे. आता हा गरम मसाला टाकला आहे वरून. आणि आपला हा मटण सुक्का रेडी झालेला आहे. आता हा प्लेट लावत आहेत. कांद्याने गार्निशिंग चालू आहे. थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे हा मटण सुक्का आता रेडी झालेला आहे. मित्रांनो, आपण बघू शकता ही मटण थाळी आहे, कस्टमरला देण्यासाठी चालवली आहे. बघा, अस्सल आगरी पद्धतीने बनवलेलं हे जेवण.
आता हे बघा कलजी रिट्टा, कोंबडीचा कलजी रिट्टा हा फ्राय करायला लावलेला आहे, सुक्का बनवायला लावलेला आहे. त्यासाठी आधी 2 चमचे छोटे तेल टाकलेलं आहे आणि वरून 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. तिखट पाहिजे असेल थोडा मसाला, आणि त्या कलजी रिट्टावरती मसाला आणि हळद टाकलेली आहे. चवीपुरता मीठ, लसणाची पेस्ट, मिरची पेस्ट आणि अद्रक पेस्ट, म्हणजे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून आता ते चांगलं मिक्स करून घ्यायला लावलेलं आहे. आणि आता आपण बघू शकता याच्यामध्ये पहिल्या पॅनमध्ये टॅमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकलेली आहे. थोडासा मसाला टाकून नंतर मग ते मिक्स करत आहेत. सुक्क खोबरं टाकलेलं आहे वरून. हे चांगलं लालसर झालेलं आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण कलजी रिट्टा टाकणार आहेत. आता कलजी रिट्टा टाकलेला आहे, त्याच्यात मॅरिनेट करून ठेवलेला कलजी रिट्टा त्याच्यात टाकलेला आहे. आता वरून कोथिंबीर टाकून आता थोडंसं झाकण ठेवलंय त्याच्यावर. बाजूला आपण बघू शकता तांदळाच्या भाकरी पण बनवायला लावलेल्या आहेत. तांदळाच्या हात भाकरी.
अशा प्रकारे एकदम फ्रेश बनवलेल्या तांदळाच्या भाकरी, मटण, चिकन, मच्छी तुम्हाला खायची असेल तर नक्की आगरी कट्टा मिरवाई ढाब्याला नक्की भेट द्या. तांदळाच्या भाकरी आणि चपाती सुद्धा इकडे अवेलेबल असतात. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे एकदम घरच्यासारखं बनवतात जेवण. म्हणजे असं तुम्हाला ह्या किचनमध्ये आल्यावर असं कधीच फील होणार नाही की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये आल्यात. असं तुम्हाला असं वाटेल की आपल्या घरीच जेवण बनवायला लावलेलं आहे. हात बसलेला घेतला जाय. हे धनकान भाऊ पण अधूनमधून ऑर्डर द्यायला आणि इन्स्ट्रक्शन द्यायला येत असतात. बघा खूप छान असा झणझणीत वास सुटलेला आहे. गरम मसाला आणि आता हा वरून गरम मसाला टाकलेला आहे. कोथिंबीर, ताई कलथ्याने चेक करत आहेत शिजलेला आहे की नाही. आणखी 2 मिनिटं लागणार आहेत त्यासाठी. आता वरून एक त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे. अशा प्रकारे हा कलजी डिट्टा फ्राय आता रेडी होत आलेला आहे. माझ्या तोंडाला आता पाणी सुटत आहे हे सर्व बघून. आणि हा आता कलजी डिट्टा रेडी झालेला आहे. आपण थोड्या वेळातच सर्व मेनू आता चाखण्यासाठी खाण्यासाठी बसणार आहोत.
तर मित्रांनो बघू शकता आपण, मी आता सर्व आयटम थोडे थोडे घेतले आहेत टेस्ट करण्यासाठी. हे आहे चिकन ग्रेव्ही, हे मटन मसाला, कलजी टिट्टा फ्राय आणि हे आहे वदडी फ्राय. सोबत मी तांदळाच्या भाकऱ्या घेतलेल्या आहेत. टेस्ट करणार आहे. सर्वप्रथम मटन खाऊया. तुम्ही बघू शकता मटन किती सॉफ्ट आणि मस्त शिजलेलं आहे. वा, खूपच भारी. कलेजी टिट्टाचं एक पीस खातोय. वाव, हे पण तुम्ही बघू शकता किती छान शिजलेलं आहे. हे वजडी फ्राय आहे. सर्वच पदार्थ एकदम अप्रतिम झालेले आहेत आणि तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या आणि असं घरगुती बनवलेलं आगरी पद्धतीचं जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी चिकन टेस्ट करतो. वाव, चिकन मध्ये बटाटा पण टाकतात. तुम्हाला मी सांगतो, ह्या आमचा जो पालघर ते डहाणू बस इकडचा भाग आहे, इकडे चिकन मटन मध्ये आहे ना बटाटा टाकतात. म्हणजे घाटावरच्या लोकांनी बघितलं की ते आपला हसतात, परंतु हा बटाटा चिकन मधला खूपच टेस्टी लागतो आणि ह्याच्यामुळे चिकनची टेस्ट पण खूप चांगली वाढते. तांदळाच्या भाकरी पण खूप छान आहेत. चिकन पण सुद्धा बघा खूप छान शिजलेलं आहे. खूपच छान. मित्रांनो, नक्की पालघर पूर्वेला नंडोरे नाक्याच्या इकडे हे हॉटेल आहे आगरी कट्टा मिरोई ढाबा. हॉटेलला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. कट केलं ना.